नमस्कार मित्रांनो, आजची कथा ही कथा नसून एक सत्य अनुभव आहे. ज्याच्याबरोबर हा प्रकार घडला आहे त्याने त्याचं नाव आणि गावाचं नाव कुठेही दिलेलं नाही. तर आता अनुभवाला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, ही घटना तेव्हा घडली जेव्हा मी सुट्टीमध्ये माझ्या आजी आजोबांकडे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावाला गेलो होतो. काही वैयक्तिक कारणांमुळे ही घटना ज्या परिसरात आणि ज्या गावात घडली त्या ठिकाणाचं, त्या गावाचं नाव मी उघड करू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की तो भाग गोव्याजवळ कर्नाटक राज्यात आहे. माझ्या आजी आजोबांच्या घरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर एक प्रसिद्ध समुद्रकिनारा होता. अर्थात तो अजून सुद्धा आहे. मी आणि माझे चुलत भाऊ बहिणी नेहमी संध्याकाळपर्यंत तिथे क्रिकेट खेळायला जायचो. सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथे खूप खेळायचो आणि खूप मजा करायचो. मी सर्वात मोठा असल्यामुळे मला उशिरापर्यंत समुद्रकिनाऱ्यावर थांबण्याची मुभा होती. पण माझ्या लहान भावंडांना आणि चुलत भावंडांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परतणं अपेक्षित होतं. ते सगळे घरी गेल्यानंतरचा सर्व वेळ हा फक्त माझ्या एकट्यासाठीच असायचा. त्या वेळात मला निसर्गाची खरीखुरी शांतता अनुभवायला मिळायची. मग समुद्रकिनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांबरोबर खेळणं, आकाशात उडणारे पक्षी पाहणं, मच्छीमारांना लहान मोठे मासे पकडताना पाहणं, किनाऱ्यावर पडलेले मासे परत समुद्रात जाण्यासाठी धडपडताना पाहणं, हे सगळं मला खूप आवडायचं. माझा आणखी एक आवडता छंद म्हणजे समुद्र किनाऱ्यावर भेटणाऱ्या स्थानिक मच्छीमारांची गप्पा मारणं. ते खोल समुद्रातून मासेमारी करून संध्याकाळी परत येत असत आणि आपली जाळी आणि होड्या किनाऱ्यावर बांधत असत. अशाच एका संध्याकाळी माझी ओळख एका मच्छीमाराशी झाली. तो फारच हसरा आणि अनुभवांनी भरलेला माणूस होता असं त्याच्या बोलण्यातून वाटत होतं. आमच्या गप्पा रंगत रंगत एका गंभीर विषयावर येऊन पोचल्या. कुतूहलापोटी मी त्याला विचारलं, तुला कधी कसले विचित्र अनुभव आलेत का? किंवा तुला कुठल्या झपाटलेल्या ठिकाणांविषयी काही माहिती आहे का? त्यावर तो म्हणाला, हो, मला एक असं ठिकाण माहिती आहे जे झपाटलेलं आहे आणि तिकडे कोणीही जात नाही. आणि तुला जर त्या ठिकाणाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुला ते ठिकाण पाहायचं असेल तर त्यासाठी तुला फार दूर जायचीही गरज नाही. इतके बोलून त्याने आमच्यापासून थोड्याच दूरवर असलेल्या एका छोट्या टेकडीकडे बोट दाखवलं. त्या टेकडीवर ब्रिटिश काळात बांधलेली जुनी पण आता उद्ध्वस्त झालेली एक इमारत दिसत होती. तेच ते ठिकाण आहे, तो म्हणाला. तसे मी त्याला म्हणालो, हो, मला ती जागा माहितीये. दिवसाच्या वेळी मी तिथे अनेकदा गेलोय. तिथून दिसणारा समुद्र आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे. आणि हो, मी सुद्धा ऐकलं आहे की तिथे एका प्रेत आत्म्याचं अस्तित्व आहे. मला माहीत नाही हे खरं आहे की ही एक अफवा आहे, कारण जेव्हा जेव्हा दिवसा मी तिकडे गेलो आहे तेव्हा मला तरी कधी काही जाणवलं नाही, मी म्हणालो. त्यावर तो हसत म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे. त्या टेकडीवरून समुद्राचं आणि आजूबाजूचं दृश्य नक्कीच सुंदर दिसतं. पण त्या प्रेत आत्म्याचा वावर त्या टेकडीवरील पडक्या इमारतीत नाही, तर त्या इमारतीच्या अवशेषांमध्ये असलेल्या एका वडाच्या झाडात आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो आणि माझी त्या जागेबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली. आणि मी त्याला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती, संपूर्ण इतिहास सांगायची विनंती केली. तसे तो पुढे बोलू लागला, ही खूप जुनी गोष्ट आहे. माझे वडील लहान असताना ही घटना घडली होती. त्या काळात गावात एक माणूस आला होता. अर्थातच त्याला स्वतःचं घर नव्हतं. काही दिवस तो माणूस संपूर्ण गावात फिरला आणि त्याने त्याच टेकडीवरच्या जुन्या इमारतीत आसरा घेतला. नंतर लोकांना कळालं की तो कोणी साधासुधा माणूस नव्हता, तर तो एक तांत्रिक होता जो काळी जादू करायचा. हळूहळू गावकरी त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला कमी लोक जात होते, पण काळ जसजसा पुढे गेला तसतशी त्याच्याकडील गर्दी वाढत गेली.
आधी लोक त्याच्याकडे आपले आजार बरे करणे, जुन्या वेदना कमी करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जात होते. पण त्याचे तंत्रमंत्र खरंच काम करत आहेत हे दिसताच लोकांनी अजून वेगळ्या कारणांसाठी त्याच्याकडे जायला सुरुवात केली. म्हणजे वशीकरण, मारणपात्र यासारख्या भयानक कामांसाठी सुद्धा लोकांनी त्याच्याकडे यायला सुरुवात केली. जे लोक ह्या कामांसाठी त्याच्याकडे जायचे ते आपली ओळख लपवून त्याच्याकडे जायचे. तो मच्छीमार पुढे काही बोलणार इतक्यात मी त्याला मध्येच विचारलं, पण मग तो तांत्रिक या सगळ्याच्या मोबदल्यात काय मागायचा? त्यावर तो मच्छीमार पुढे बोलू लागला, या कामांसाठी तो कधीही पैसे वगैरे घेत नसायचा. तो फक्त त्यांच्या घरासमोरील माती आणि खाण्यासाठी अन्न मागायचा. ती माती त्याला घरात वापरात असलेल्या लाल कापडात बांधून द्यावी लागायची. असेच दिवस जात होते आणि मग कालांतराने गावातील शांतता भंग पावली जाऊ लागली. कुठल्याही कारणाशिवाय लोकांमध्ये भांडणं, वाद सुरू झाले. अखेर ग्रामसभा बोलावण्यात आली. गावच्या सरपंचांसहित गावातील काही हुशार लोकांना पुसटसा अंदाज आला होता की हे सर्व त्या तांत्रिकाने गावात पाऊल ठेवल्यावरच सुरू झालंय. कारण तो गावात यायच्या आधी सर्व काही ठीक चालू होतं. तसे सरपंचांनी आणि स्थानिक लोकांनी ठरवलं की गावातील शांतता परत मिळवण्यासाठी त्या तांत्रिकाला गावातून हकलून द्यायचं. सर्वांनाच ते पटलं. तसे त्यांनी एक दिवस ठरवला आणि ठरलेल्या दिवशी सर्व संतापलेले गावकरी त्याच टेकडीवर गेले जिथे तो तांत्रिक राहत होता. त्यांनी तिथे त्याला शिवीगाळ केली, त्याला मारहाण केली आणि गाव सोडून जाण्यास भाग पाडलं. इतके सर्व गावकरी अचानक आपल्याला मारण्यासाठी धावल्यावर तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण तो विचित्रपणे वेड्यासारखा हसत होता. तो तांत्रिक गावातून हद्दपार झाला. त्यानंतर त्याचा कधीच कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही किंवा त्याच्याबद्दल कोणी काही ऐकलं सुद्धा नाही. कालांतराने गावात पुन्हा शांतता पसरली. सर्व काही पहिल्यासारखं ठीक झालं, पण फक्त काही महिनेच. आणि अचानक एक दिवस गावावर संकट आलं. लोक आजारी पडू लागले, शेती नष्ट झाली, लोकांचं उत्पन्न थांबलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे गाव अराजकतेत सापडलं. तसं गावकऱ्यांनी गावातील मंदिरातील मुख्य पंडितांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. तसे पंडितांनी साधना करून सांगितलं की या सगळ्या मागे तोच तांत्रिक आहे आणि त्याच्याबरोबर जे काही झालं त्याचा तो सूड घेत आहे. साधनेद्वारे पंडितांनी त्याचा ठाव ठिकाणा सुद्धा शोधला. गावकऱ्यांना सुद्धा त्या तांत्रिकापर्यंत पोचण्यात यश आलं. गावकऱ्यांनी त्याला याबद्दल विचारलं असता भीतीपोटी त्याने कबूल केलं की गावकऱ्यांनी दिलेल्या लाल कापडात बांधलेल्या मातीद्वारे तो हे सगळं करत होता. त्याने ती सर्व लाल माती टेकडीवरील जुन्या इमारतीतल्या वडाच्या झाडाखाली लपवून ठेवली होती. हे पाहून गावकरी संतापले. त्यांनी त्या तांत्रिकाला पुन्हा बेदम मारहाण केली आणि ते तिथून निघून गेले. नंतर ते त्या टेकडीवर गेले आणि त्या तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या वडाच्या झाडाखाली असलेली जमीन खोदली. थोडं खोदल्यावर त्यांना छोट्या छोट्या लाल कापडांच्या पुड्या तिथे सापडल्या. त्या मंदिरातील पंडितांच्या सांगण्याप्रमाणे गावकऱ्यांनी ती सर्व लाल कापडं आगीत टाकून नष्ट केली. आणि त्यानंतर अगदी काही दिवसांनी एक विचित्र घटना घडली. गावकऱ्यांना त्या तांत्रिकाचा मृतदेह त्याच वडाच्या झाडाखाली सापडला. तो इतका कुजलेला होता की जणू आठवड्यापूर्वीच तो तांत्रिक मरण पावला होता असं दिसून येत होतं. पोलीस आले. पुढे तपास झाला, पण हाती काहीच न लागल्याने केस आपोआपच बंद झाली. पंडितांनी गावकऱ्यांना जमवून त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली आणि त्या वडाच्या झाडाला लाल दोरा बांधण्यात आला आणि पंडितांकडून सर्वांना त्या जागेपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला. तेव्हापासून ती जागा ओसाड आहे. या घटनेला बरीच वर्ष झाली, पण आजही काही लोक तिथे जातात आणि असं ऐकलं आहे की त्यांना आज सुद्धा तिथे गेल्यावर विचित्र अनुभव येतात. ही गोष्ट सांगून तो मच्छीमार माझा निरोप घेऊन निघून गेला. मच्छीमाराशी झालेल्या त्या संभाषणानंतर माझ्या मनातून ती घटना काही केल्या जात नव्हती. त्या वडाच्या झाडाचं वर्णन
ते लाल दोरे, त्या तांत्रिकाचं विचित्र हसणं, ते सगळं सतत माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. आणि काही दिवसांनी मी माझ्या एका चुलत भावासोबत पुन्हा एकदा त्या टेकडीवर जायचं ठरवलं. संध्याकाळची वेळ होती. सूर्य हळूहळू समुद्रात मावळत होता. आकाश निळसर होत चाललं होतं आणि थंड समुद्री वारा अंगाला स्पर्श करायला लागला होता. त्या क्षणी सगळं खूप शांत, खूप सुंदर वाटत होतं. आम्ही काही दिवस सलग त्या टेकडीवर जाऊ लागलो होतो. पण नेहमी आम्ही दिवसा जायचो तेव्हा तरी ती जागा अगदी स्वर्गासारखीच वाटायची. मी तेव्हा काढलेले फोटो आजही पाहिल्यावर विश्वास बसत नाही की ही तीच जागा आहे जी झपाटलेली आहे. त्या दिवशी संध्याकाळी क्रिकेट खेळून आम्ही थकलो होतो. तसं माझा चुलत भाऊ मला म्हणाला, आज खूप दमलोय रे, पण आत्ता लगेच घरी जायचा कंटाळा आलाय. चल, वर टेकडीवर एक चक्कर टाकायची का? मी घड्याळात वेळ पाहिली. संध्याकाळचे 7 वाजायला आले होते. आत्ता नको, तसाही उशीर झालाय, उद्या जाऊया, मी त्याला म्हटलं. पण तो ऐकायला तयार नव्हता. तसं मनातून मला सुद्धा दिवस मावळल्यावर तिकडे जायची ओढ होतीच. फक्त मी ती प्रत्यक्षात दाखवून देत नव्हतो. पण मग यावेळेस आम्ही ठरवलं की जाऊन बघूच. मग आम्ही बाईक घेऊन टेकडीकडे निघालो. काहीच वेळात आम्ही वर टेकडीवर पोचलो. तेव्हा सूर्य मावळलेला होता. इतका वेळ दिसणारा निळा समुद्र आता काळसर दिसत होता आणि आकाशात एक एक तारा चमकायला लागला होता. काही वेळ आम्ही तिथेच बसून समुद्राकडे पाहत राहिलो. पण का कोण जाणे, त्या शांततेत काहीतरी चुकतंय असं मला जाणवत होतं. तसं मी माझ्या भावाला म्हणालो, चल निघूया का आता? मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो सुद्धा मला थोडासा अस्वस्थ वाटत होता. हो, चल निघूया, तो म्हणाला. तसे आम्ही दोघे उठलो आणि आमच्या बाईकच्या दिशेने जाऊ लागलो. बाईककडे परत जाताना आम्हाला अर्थातच त्या जुन्या ब्रिटिश काळातल्या इमारती जवळून जावं लागणार होतं. आणि नकळत माझ्या मनात तोच विचार आला, ते वडाचं झाड. तसं मी माझ्या चुलत भावाला अचानक म्हणालो, 1 मिनिट, इथे दिवस मावळल्यावर आपण पहिल्यांदाच आलो आहोत. आता आलोच आहोत तर त्या वडाच्या झाडाकडे जाऊया का? बघू तरी नक्की काही आहे का तिकडे. माझ्या भावाला सुद्धा सर्व काही माहीत होतं, पण तरीही तो तयार झाला. कदाचित त्याला सुद्धा त्या वडाच्या झाडाबद्दलची कहाणी ऐकून मनात एक ओढ निर्माण झाली होती. तो शांतपणे माझ्या मागे आला. आम्ही त्या पडक्या इमारतीच्या अवशेषांमध्ये शिरलो. पण त्या जागेत पाऊल टाकताच तिथल्या हवेचं तापमान आम्हाला बदलल्यासारखं वाटलं. इतका वेळ बाहेर जो मस्त वारा वाहत होता, तो वारा इथे आत नव्हता. जणू काही वारा इथे थांबला होता. तिथे कसलाही आवाज नव्हता. सर्वत्र शांतता पसरली होती आणि आम्हाला दिसलं की समोर ते वडाचं झाड उभं होतं, भलं मोठं आणि जुनाट. त्या झाडाबद्दल ऐकलेल्या घटनेमुळे आणि काळोखामुळे ते झाड आणखीनच भयानक भासत होतं. आम्ही त्या झाडापासून तसं लांब उभे होतो, पण त्या झाडापाशी आम्हाला काहीतरी चमकताना दिसत होतं. ते नक्की काय आहे हे बघण्यासाठी हळूहळू आमची पावलं पुढे त्या झाडाच्या दिशेने पडण्यास सुरुवात झाली. आम्ही आता त्या झाडाच्या किंचित जवळ आलो होतो आणि समोरील दृश्य पाहून आम्ही हादरलोच. त्या झाडाच्या पायथ्याशी, झाडांच्या मुळांच्या जवळ लहान लहान मातीचे दिवे तेवत होते आणि तेच चमकत होते. त्या प्रकाशात आम्हाला हे सुद्धा दिसलं की त्या झाडाला लाल काळसर झालेले दोरे अजूनही बांधलेले होते. हे सगळं फार जुनं पुराणं वाटत होतं, पण तरीही जिवंत वाटत होतं. ते भयंकर दृश्य पाहून आम्ही खूप घाबरलो. हे मातीचे दिवे इथे कुठून आले? कोणी लावले? आमच्या मनात विचार चमकून गेले आणि अचानक आम्हाला तिथे एक वास येऊ लागला. एक भयानक दुर्गंधी तिथे आम्हाला जाणवू लागली. जणू एखादं कुजलेलं प्राण्याचं शव तिथेच आसपास कुठेतरी पडलेलं आहे असं जाणवू लागलं होतं. त्या घडलेल्या भयंकर प्रकाराने दोघांच्याही अंगावर शहारे आले आणि त्याच क्षणी माझ्या कानाच्या अगदी जवळ काहीशी गरम हवा मला जाणवली.
जणू कुणीतरी नाकाने उश्वास सोडला आहे असंच मला वाटलं आणि तसाच आवाज सुद्धा मला आला. मी झरकन मागे वळून पाहिलं, पण मागे काहीच नव्हतं. इतक्यात माझा चुलत भाऊ कुजबुजला, आपण आत्ता लगेच इथून निघूया. तसे क्षणाचाही विलंब न करता त्या इमारतींच्या पडक्या अवशेषांमधून आम्ही धावतच बाहेर पडलो आणि आमच्या बाईकजवळ आलो. ते मातीचे दिवे आणि त्या झाडाचा काही भाग अजून सुद्धा आम्हाला दिसत होता. आम्ही बाईक स्टार्ट केली आणि आम्ही बाईकवर बसून पुन्हा त्या झाडाकडे नजर टाकली आणि तेव्हा आम्हाला त्या झाडापाशी एक म्हातारा माणूस उभा असलेला दिसला. त्याची आमच्याकडे पाठ होती, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. आमच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. माझ्या चुलत भावाने सुद्धा त्याला पाहिलं होतं. तसं माझ्या भावाने काहीही न बोलता फक्त माझ्याकडे नजर टाकली आणि बाईकला जोरात ॲक्सिलरेटर देत जीव मुठीत धरून आम्ही तिथून निघून गेलो आणि थेट घरी पोचलो. आणि घरी येऊन दार बंद केल्यावर दोघांनी एकाच वेळी एकमेकांना तोच प्रश्न विचारला, तो माणूस तिथे कुठून आला? पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. त्या रात्री आम्हाला दोघांना झोप लागली नाही. त्या घटनेनंतर आम्ही दोघांनी एक मात्र मनाशी पक्क केलं की त्या टेकडीकडे कधीही जायचं नाही, दिवसासुद्धा नाही. पण माणसाचं मन जितकं घाबरतं तितकंच अधिक विचार सुद्धा करतं. त्या रात्रीनंतर मला सतत स्वप्न पडू लागली. प्रत्येक स्वप्नात मला तेच वडाचं झाड, तेच लाल दोरे आणि त्यात भरीसभर म्हणजे त्या वडाच्या झाडांच्या मुळांमधून हळूहळू बाहेर येणारा एक हात दिसू लागला. त्या हातावर नखं नव्हती, फक्त काळसर फाटलेली त्वचा होती. मी नेहमी दचकून उठायचो. खोलीत अंधार असायचा आणि मी स्वप्नातून दचकून जागा झाल्यावर एक विचित्र कुजलेला वास मला यायचा. मला माहीत होतं की हे सर्व माझ्या मनाचेच खेळ आहेत. कदाचित तो वास माझ्या नाकात भरला होता म्हणून मला तो वास यायचा. मी समजायचो हे फक्त आपल्या भीतीमुळेच होतंय. पण मग एक दिवस असं काही घडलं जे स्वप्न नव्हतं. एके दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या उशीखाली लाल रंगाचा धागा सापडला. तो अगदी जुनाट, मळलेला आणि ओलसर होता. तो पाहून खरं तर मी खूप घाबरलो, पण मी त्याबद्दल कुणालाच काहीच सांगितलं नाही. त्याच दिवशी संध्याकाळी माझा चुलत भाऊ घाबरलेल्या आवाजात माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, काल रात्री मला सुद्धा स्वप्न पडलं. मला सुद्धा ते वडाचं झाड दिसलं आणि तिथून मला कोणीतरी बोलवतंय, माझं नाव घेऊन मला तिथून कोणीतरी बोलवतंय असंच मला दिसलं. त्या रात्री भीतीपोटी आम्ही दोघं आजी आजोबांच्या खोलीतच झोपलो. दारं बंद होती, खिडक्या बंद होत्या. तरीही मध्यरात्री आम्हा दोघांना घराच्या बाहेर पायांचे आवाज ऐकू आले. मला माहीत नाही ते कोण होतं, पण आवाज मात्र आले. सकाळी उठल्यावर आजीने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि काहीही न विचारता देवघरात जाऊन तिने धूप लावला. ती परत खोलीत आली आणि फक्त एवढंच म्हणाली, त्या टेकडीवरच्या झाडाकडे गेला होतात ना? तिचे बोलणे ऐकून आम्ही मात्र मान खाली घातली आणि काहीच बोललो नाही. तो तांत्रिक मेला नव्हता. त्या लाल दोऱ्याने त्याला फक्त बांधून ठेवलं होतं आणि जो कोणी त्या झाडाजवळ जातो त्याच्या म्हणजेच मानवाच्या अस्तित्वामुळेच तो झाडाचा दोरा सैल होतो. त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्याच दिवशी आम्ही आमच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. मला माहीत नाही आजीने आम्हाला असं का सांगितलं. ते किती खरं खोटं मला माहीत नाही. कदाचित आम्ही पुन्हा तिथे जाऊ नये म्हणून सुद्धा असेल कदाचित. पण आम्ही मात्र हा निर्णय आधीच घेतला होता की पुन्हा कधीही त्या टेकडीवर जायचं नाही. आज इतकी वर्ष झाली, ती जागा अजूनही ओसाड आहे. मी जेव्हा केव्हा पुन्हा आजी आजोबांकडे जातो तेव्हा मला तो मच्छीमार भेटतो. यावेळेस सुद्धा तो भेटला होता आणि त्याने सांगितलं की असं ऐकण्यात आलं आहे की काही लोक रात्री त्या टेकडीवर त्या वडाच्या झाडाजवळ गेली होती आणि त्यांना त्या रात्री असं दिसलं की वडाच्या झाडाला बांधलेला लाल दोरा आपोआप हलत होता. जणू काही तो सैल होत होता, कारण तो प्रेतात्मा अजून सुद्धा तिथून सुटायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो,
हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.